गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चर आपण ग्रॅव्हिटेशनचे चॅप्टर ॲक्च्युअली संपवला होता. या लेक्चरला आपल्याला काय बघायचं आहे की मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. आपल्याला यावेळी मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. ह्याच्या आधी या चॅप्टरला काय म्हणायचे, इलॅस्टिसिटी म्हणून म्हणायचे. इलॅस्टिसिटी चॅप्टर एक आहे पॉईंट जो आपण याच्या आधीच्या सिलेबसमध्ये होता, किंवा ह्याला आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स असं नवीन नाव दिलं याला इथे. सो या चॅप्टरमध्ये आपण मोस्टली काय बघणार आहोत तर रिस्टोरिंग फोर्स म्हणजे नक्की काय असतं, परत रिस्टोरिंग फोर्स नंतर असं तुमचा प्रकार स्ट्रेस, नंतर स्ट्रेन, मग मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, नंतर स्ट्रेस स्ट्रेन कर्व, आणि लास्ट पॉइंट जो आहे आपल्याला शिकायचा तो एनर्जी इन्वॉल्व्ड ड्युरिंग दिस प्रोसेस. आता हे कसं आहे, आपला हा चॅप्टरचं ॲक्च्युली आउटलेट आहे. या आउटलेटमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, रिस्टोरिंग फोर्स म्हणजे नक्की काय असतो, स्ट्रेस स्ट्रेन, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, स्ट्रेस स्ट्रेन कर्व अँड एनर्जी, त्या प्रोसेसमध्ये इन्वॉल्व असलेली एनर्जी. आता हा चॅप्टर एवढा गरजेचा काय, जस्ट टायटल लिहून घ्या, हे आपल्याला नंतर येणारच आहे, काय एवढी घाई नाही आपल्याला. सो काय आलं हे की आपल्याला हा चॅप्टर बघण्याची रिझन काय आलं, आपल्या डे टू डे लाईफमध्ये असे व्हेरियस ॲप्लिकेशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्ही क्रेन बघितलं असेल. क्रेन एखादी वस्तू उचलण्यासाठी एखाद्या हुकचा वापर करते, बरोबर. आणि हुक त्या इन्स्ट्रुमेंटशी, तुमचं जे काही असं प्रकार असतो इथे, या हुकला काहीतरी एक वाढती वायर एक कनेक्ट केलेली असते. आता हा हुक असा नीट नाही आहे, थोडंसं टोक काढूया आपण. ओके. सो हे हुकला जी वायर जोडलेली आहे ते वायरचं मटेरियल नक्की कसं ठरवतात, प्लस तुम्ही जे गाड्यांचं मटेरियल केलं आहे, म्हणजे गाड्यांना आपण जे टोटल बॉडी असते त्याची, ती मेटलमध्येच का करतात, बाकीच्या याच्यामध्ये का करतात, म्हणजे लाकूड, दगड किंवा असे प्रकार जे आहेत. किंवा असं म्हणतो आपण की जे आपला हॉल आहे, आपलं कन्स्ट्रक्शन, घराचं कन्स्ट्रक्शन करतो, करेक्ट. त्या घराच्या कन्स्ट्रक्शन्समध्ये कॉलम्समध्ये तुम्ही स्टील वायर्स यूज केलेलं असतं ना, बार असं घालतात. तुम्ही कन्स्ट्रक्शन कधी बघितलं की नाही घरचं, की त्याच्यामध्ये कसं कॉलम्सला वगैरे ज्यावेळी तुम्ही कन्स्ट्रक्शन करत असतं त्या कॉलम्सच्यामध्ये तुम्ही काय टाकता की स्टील बार्स इन्क्लूड केलेलं असतं. आता हे नक्की का केलेलं असतं, किंवा अशा प्रकारच्या प्रॉपर्टीज किंवा मटेरियल कसं ठरवलं जातं. म्हणजे आता ही जी क्रेनमधली ही जी वायर आहे ती गोल्ड आणि सिल्वरमध्ये का घालत नाहीत. आता तो प्रश्न वेगळा आहे की तो परवडत नाही, पण समजा गोल्ड सिल्वर नाही, मग कॉपर किंवा ॲल्युमिनियम किंवा अजून कुठला प्रकार, असे वेगळे मटेरियल्स का घालत नाही तिथं. म्हणजे मे बी ब्रास का वापरत नाही, ते मे बी जास्त स्वस्त पडेल, किंवा अजून मटेरियल्स. फॉर एक्झाम्पल मग आपण हे कन्स्ट्रक्शनच्या वेळी म्हटलं, त्या कन्स्ट्रक्शनच्या वेळी मग आपण कशा प्रकारचं घालतो मटेरियल. आता हे कशावर डिपेंड होतं, तर ॲक्च्युअली डिपेंड असतं हे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्सवर. तुमचं जे मटेरियल यूज करणार आहे ना आपण, त्या मटेरियलची काही प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीजवर आपण स्टडी करणार आहोत. मग त्या प्रॉपर्टी एक अशी असते की ज्याला इलॅस्टिसिटी म्हणतात. तुमची जी प्रॉपर्टी आहे मटेरियलची, एक इलॅस्टिसिटी म्हणून एक प्रॉपर्टी आहे, त्यावरून तुम्ही ठरवता की तुम्ही त्या मटेरियल कोणत्या कोणत्या लोडसाठी यूज करू शकता. म्हणजे असं म्हणतो आपण की या ठिकाणी ही जी क्रेनमधली जी वायर असते ती मोस्टली स्टीलची कन्सिडर करतात, का त्याची इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी सर्वात जास्त आहे. परत घराच्या कन्स्ट्रक्शन्समध्ये आपण जे कॉलम्समध्ये कुठले बार टाकतो, तर मोस्टली आपण स्टील बार्स टाकतो, कारण आयर्न टाकलं तर मे बी त्यांना गंजण्याची शक्यता असते. गोल्ड सिल्वर तर आपल्याला परवडणार नाही, आपलं सोन्याचं घर नाही आहे. सो मोस्टली आपण काय यूज करतो तर स्टील बार्स यूज करतो.
मग जी मे बी आता जी ह्याच्या गाडीच्या बॉडीज असतात टोटल, त्याही तुम्ही व्हेरियस मेटल्सच्या कन्सिडर केलेल्या असतात. मग ते मोस्टली स्टील किंवा कार्बन स्टील्स असतात त्यांचे, ज्याद्वारे बॉडी तुमची मोस्ट स्टेबल हायली कमी वेट असलेली असावी आणि त्याच्या इलेक्ट्रिसिटी प्रॉपर्टी त्यानुसार कन्सिडर केलेली असते. आता हे नक्की काय असतं इलेक्ट्रिसिटी ते बघून घेऊया. मग त्यासाठी इलेक्ट्रिसिटीचं पार्ट पण पहिल्यांदा कन्सिडर करण्यासाठी काय लागतं आपल्याला, रिस्टोरिंग फोर्स ही कन्सेप्ट लागणार आपल्याला. कुठली, रिस्टोरिंग फोर्स. मग आता हे रिस्टोरिंग फोर्स नक्की आयडिया काय आहे, तर मग आपण स्ट्रेस स्ट्रेन इलेक्ट्रिसिटी वगैरे सगळ्या प्रॉपर्टीज बघू. रिस्टोरिंग फोर्स म्हणजे नक्की प्रकार काय असतो. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक सबस्टन्स हा ॲटम्सशी बनलेला असतो आणि ॲटम्समध्ये इलेक्ट्रॉन्स अँड प्रोटॉन्स असतात. मग आता तुमचा हा जर इथं प्रोटॉन असेल समजा, तर हा इलेक्ट्रॉन असतो आणि तुमच्या ॲटममध्ये हे एकमेकांच्या वरती किंवा हे रिव्हॉल्व होत असतो याच्याभोवती. आणि प्लस तुम्हाला असे कंटिन्युअस अरेंजमेंट असते. तुमच्या कुठल्याही ॲटममध्ये कुठल्याही सबस्टन्समध्ये कसं असतं की तुमचे ना प्रत्येक पॉझिटिव्ह आयन्सचे कसे असतात, एक रेग्युलर अरेंजमेंट असते आणि त्याच्याभोवती तुमचे इलेक्ट्रॉन्सना मूव्ह होत असतात या पॉझिटिव्ह चार्ज. तर कसं असतं की तुमचा हा जो इलेक्ट्रॉन आहे ना, हा जो इलेक्ट्रॉन आहे, ह्या इलेक्ट्रॉन आणि ह्या प्रोटॉनमधलं डिस्टन्स फिक्स असतं. तुमच्या इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनमधलं डिस्टन्स ना फिक्स असतं. जरी हा रिव्हॉल्व होत असता, मे बी व्हायब्रेट होत असला ना एखाद्या स्पेसिफिक टायमिंगला किंवा एखाद्या स्पेसिफिक टेम्परेचरला, तरी काय असतं, तुमचा इलेक्ट्रॉन जे आहेत ना ते या न्यूट्रॉन प्रोटॉनपासून फिक्स डिस्टन्सवर असतात. म्हणजे ॲटमच्या न्यूक्लियसपासून फिक्स डिस्टन्सवर असतात मे बी. सो काय होतं की ज्यावेळी तुम्ही ह्या इलेक्ट्रॉनला ना आत ढकलण्याचा किंवा बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करता ना, तो काय करतो, परत आहे तिथे येतो. तुम्ही याला जर चुकून बाहेर ढकलला किंवा आत ढकलण्याचा प्रयत्न केला ना, तर तो परत आहे त्याच ठिकाणी येतो, काही झालं तरी. म्हणजे काय असतं की तुमची इथं मिनिमम पोटेन्शियल एनर्जी असते, मिनिमम पोटेन्शियल एनर्जी असते. आता एक लक्षात ठेवायचं, सिस्टीममध्ये कायम तुमची सिस्टीम ही कायम लोवेस्ट एनर्जी स्टेटलाच जाण्याचा प्रयत्न करणार. तुमची सिस्टीम ही कायम लोवेस्ट एनर्जीला जाणारच प्रयत्न करते. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं असतं की तुम्हाला कितीही उठवून तुम्हाला क्लासमध्ये जरी बसवलं, तुमचा क्लास संपला की परत फिरून कुठं जाताय, तुम्ही घरीच जाणार आहे कसंही, काही झालं तरी. कसं असतं, घर ही तुमची ना मिनिमम एनर्जी असते. इथं तुम्हाला मिनिमम कामधंदे, मिनिमम ताप असतोय घरात आपल्याला. क्लासमध्ये कसं आलं की भरपूर एक्झाम्पल सोडवा, सरांचं लेक्चर ऐका, काही कळत नसलं तरी, आणि त्यातल्या त्यात फिजिक्सचा अभ्यास करा. कसं होणार ते आपलं. हां, सो कसं असतं की तुमच्या सिस्टीम जी असेल ना, कुठलीही असो, मे बी स्टुडंटची असो, इलेक्ट्रॉन प्रोटॉनची असो किंवा अजून कुठली असो, त्या कसं असतात, मिनिमम एनर्जीला राहण्याचा प्रयत्न करतात. किती, मिनिमम एनर्जीला. मग त्या सिस्टीमवर डिपेंड असेल तुमची की मिनिमम एनर्जी किती असेल ते असेल. मग आता कसं असतं की ही जी सिस्टीम आहे इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची ना, ती कशी असते, मिनिमम असते, ज्याद्वारे हा इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनमधलं डिस्टन्स फिक्स राहतं. मग काय होतं की समजा बाय सम एक्सटर्नल फोर्स लावला आपण, काही एक्सटर्नल फोर्स लावला, मे बी हातानं ढकललं किंवा अजून काही लावलं, आणि हेच जर इलेक्ट्रॉन्स आणि प्रोटॉनमधलं जर डिस्टन्स आपण चेंज करायचा प्रयत्न केला, जर एक्सटर्नल फोर्सनं कुठल्याही मे बी ढकललं असेल किंवा अजून कोणीतरी वरून दाबत असेल त्याला काहीतरी, तर अशा केसमध्ये काय होतं की इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनमधलं डिस्टन्स ना चेंज व्हायला लागतं. मग आता हे चेंजला ना ते अपोज करतं. आपल्याला माहिती आहे की लोवेस्ट एनर्जी स्टेटला राहते असते आणि इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनमधलं डिस्टन्स एनी हाऊ फिक्स राहणार आहे. मग काय होतं की ज्यावेळी तुम्ही एक्सटर्नल फोर्स लावता याच्यावर, मे बी कुठलाही लावा, दावा, तुम्ही याला ढकला किंवा असं प्रेस करा किंवा कॉम्प्रेस करा असं म्हणतो आपण, त्यावेळी काय होतं की इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनमधलं डिस्टन्स डिस्टर्ब होतं. मे बी वाढेल किंवा मे बी कमी होईल. मग काय होणार की हा इलेक्ट्रॉनना परत ओरिजिनल स्टेटला
ओरिजिनल स्टेटला येण्याचा प्रयत्न करत असतो तुमचा. म्हणजे काय होतं की आपण एक एक्सटर्नल फोर्स लावतोय तुमचा ना, काय करतोय आपण एक एक्सटर्नल फोर्स लावतोय आणि इलेक्ट्रॉनना परत आहे त्या ओरिजिनल स्टेटला येण्याचा प्रयत्न. परत सगळे हे ॲटम्स आहेत ना, आणि ॲटममध्ये इलेक्ट्रॉन प्रोटॉन आहेत, परत ओरिजिनल स्टेटला येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे याला अपोज करत असतात की मला माझी जागा सोडायची नाही आहे, तू काहीही कर. हा प्रकार असतो त्यांचा. ही त्यांची ॲक्च्युली रोल असतो, ज्याद्वारे काय करतं की इलेक्ट्रॉन त्याला अपोज करत असतं. त्या अपोज करण्यासाठी त्याला काहीतरी तो स्वतः फोर्स देत असतो. म्हणजे काय होतं की तुम्ही ज्यावेळी बॉडीला रिस्टोर किंवा एक डिफॉर्म किंवा असं म्हणतो आपण त्याचा शेप किंवा त्याचा व्हॉल्यूम असं चेंज करण्याचा प्रयत्न करता ना, त्यावेळी ऑब्जेक्ट स्वतः तुम्हाला अपोज करतो. म्हणजे हे काय करतात, हे ओरिजिनल पोझिशनला येण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे पोझिशनला प्रयत्न करत असतात याचा अर्थ की तुमची बॉडी काय करत असते की तुम्हाला अपोज करत असते. मग अपोज करत असते याचा अर्थ कसं म्हणणार आपण की तुम्ही जर मेटल टेप आता हे जर मेटलचं हे घेतला आणि त्याला दाबण्याचा प्रयत्न केला, तुमच्याकडनं तर शेप चेंज होतो का त्याचा? तुम्ही एक्सटर्नल फोर्स लावता, ठीक आहे, इलेक्ट्रॉन प्रोटॉनमध्ये डिस्टन्स चेंज करण्याचा प्रयत्न करता नक्की ठीक आहे, पण ते चेंज होते का? तुम्ही मेटलला जेवढ्या जोरात दाबण्याचा प्रयत्न करा तेवढ्या जोरात ते चेंज होणार आहे का? काही चेंज होतं का? याचा अर्थ काय होतं की बॉडी ना त्याला अपोज करते. तुमच्या ज्या बॉडीचं शेप चेंज होते किंवा व्हॉल्यूम चेंज होते ना, त्याला ते अपोज करते. आणि हे अपोजिशनचं रिझन काय म्हणतो आपण त्याला? रिस्टोरिंग फोर्स असं म्हणतो आपण की बॉडी त्याला अपोज करते आहे. याचा अर्थ ती काहीतरी आतून फोर्स लावते स्वतः, आणि तो जो फोर्स लावते आतून त्याला रिस्टोरिंग फोर्स म्हणतात. किंवा असं म्हणतात इंटरनल रिस्टोरिंग फोर्स, असंही नाव म्हणतात त्याला. इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. ठीक आहे. म्हणजे काय होतं की ऑब्जेक्ट ना स्वतः त्या ह्याला कुठल्याही एक्सटर्नल मोशनला किंवा एक्सटर्नल फोर्सला तुम्ही लावा किंवा अजून तुम्हीच लावायला पाहिजे एक्सटर्नल फोर्स, असं काही कंडिशन नाही आपल्याकडं. मे बी आपल्या मेच्युअर एखादा समजा जर तुमचं काहीतरी नॅचरल कॅलॅमिटीज असतील, मग एखाद्या मेटलवर जर एखादा ऑब्जेक्ट आदळला तर त्याला देखील ती स्वतः बॉडी इंटरनली अशी रिस्टोर किंवा अपोज करत असते. मग मे बी कुठलाही एक्सटर्नल पॅरामीटर असेल, मे बी तुम्ही असाल किंवा अजून कुठला असेल, मग बॉडी स्वतःचा शेप चेंज करण्यासाठी जे अपोजिशन देत असते त्या अपोजिशनचा जो रिझन आहे त्याला म्हणतात इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्सची संकल्पना लक्षात आली. आता इलॅस्टिसिटीमध्ये ना आपण मोस्टली डील करताना एक्सटर्नल फोर्स म्हणतो, पण मूळचा हेतू आपला काय असतो की हा इंटरनल रिस्टोरिंग फोर्सचा आपल्याला स्टडी करायचा. इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. मग आता समजा तुम्हाला रबर दिला आणि मेटल एखादं दिला, तर तुमचं लवकर कुठलं कॉम्प्रेस होईल तुमच्याकडून? रबर दिला समजा आणि एखादा मेटलचा तुकडा दिला, कुठलाही मे बी गोल्ड आणि सिल्वर सोडून तुम्हाला कुठलाही अजून मेटलचा तुकडा दिला आणि तुम्ही दाबण्याचा प्रयत्न केला, तर कोणाचा शेप डिफॉर्म होईल? रबरचा. मग इंटरनल रिस्टोरिंग फोर्स कोणाचा जास्त आहे? मेटलचा. कसं? कारण तो सर्वात जास्त अपोज करतोय सध्या. तुम्ही इक्वल अमाऊंट ऑफ जर फोर्स दिला तर तुमचा रबरची शेप जास्त चेंज होते रादर दॅन मेटलपेक्षा. त्यामुळे कसं म्हणतो आपण त्याला की मेटलला आपण मेटलची इंटरनल रिस्टोरिंग फोर्स जास्त आहे म्हणतो. ठीक आहे, हे लक्षात आलं? हां. मग आता याच्यानंतरचा पार्ट येतो किंवा ह्याच्यानंतरची एक कन्सेप्ट आहे जिला आपण म्हणतो डिफॉर्मेशन. एक याच्यात कन्सेप्ट आहे ती म्हणजे डिफॉर्मेशन. डी आणि फॉर्मेशन. डिफॉर्मेशन म्हणजे नक्की काय प्रकार असतो की तुम्ही जर एक्सटर्नल फोर्स लावला बॉडीला आणि त्या बॉडीला फोर्स लावल्यानंतर कसं होतं की बॉडीची शेप चेंज झाली, समजा काही चेंज झाली,
तर तो जो चेंज इन शेप असेल, चेंज इन व्हॉल्यूम असेल, त्याला म्हणतात डिफॉर्मेशन. डिफॉर्मेशन नक्की काय असतं की एक्सटर्नल फोर्समुळे तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या बॉडीच्या फिजिकल स्टेट म्हणजे मी कुठली म्हणतोय, व्हॉल्यूम म्हणा किंवा शेप म्हणा, म्हणजे स्क्वेअरचं मे बी सर्कल होईल, मग छोटा स्क्वेअरचं मे बी सर्कल होईल, किंवा क्यूबचं क्युबॉइड आपण करू शकतो, किंवा फॉर एक्झाम्पल तुमचं एखादं ऑब्जेक्ट असेल, बलून असेल, त्या बलूनला तुम्ही कॉम्प्रेस केल्यानंतर काय होतं की त्याचं व्हॉल्यूम कमी होतं. मग आपण हा चॅप्टर स्टडी करताना कुठला बघणार आहोत, तर चेंज इन शेप किंवा चेंज इन व्हॉल्यूम आपण डील करू शकतो. चेंज इन शेप और चेंज इन व्हॉल्यूम यांच्याशी आपण आता डील करणार आहे. मग तुमच्या बॉडीची किती प्रमाणात शेप चेंज झाला आहे, किंवा शेप चेंज होणं किंवा व्हॉल्यूम चेंज होणं, याला म्हणतात डिफॉर्मेशन. म्हणजे तुमचा ऑब्जेक्टचं स्ट्रक्चर, इंटिग्रिटी चेंज झालेली आहे त्या ठिकाणी. तुमच्या बॉडीच्या स्ट्रक्चरमध्ये मे बी त्याचं व्हॉल्यूम असेल, त्याचं किंवा एखादा शेप असेल, तो चेंज असेल, त्याला डिफॉर्मेशन म्हणतात. आणि जो हा डिफॉर्मेशन घडवून आणतो, किंवा जो फोर्स हा डिफॉर्मेशन घडवून आणतो, त्याला डिफॉर्मिंग फोर्स असं म्हणतात. डिफॉर्मिंग फोर्स, की जो फोर्स ना तुमच्या ऑब्जेक्टचा शेप और व्हॉल्यूम चेंज करतो, त्याला म्हणतात डिफॉर्मिंग फोर्स. हे लक्षात आलं. डिफॉर्मेशन म्हणजे काय, चेंज इन शेप आणि चेंज इन व्हॉल्यूम. आणि डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे जो फोर्स हा चेंज इन शेप किंवा व्हॉल्यूम घडवून आणतो, त्याला म्हणतो आपण डिफॉर्मिंग फोर्स. मग आता डिफॉर्मिंग फोर्स आणि रिस्टोरिंगवरून ना कसा प्रकार होतो की हे दोघं एकमेकांशी रिलेटेड कसे आहेत, की डिफॉर्मिंग फोर्स असा आहे ना की जो बॉडीच्या शेपमध्ये किंवा व्हॉल्यूममध्ये चेंज घडवून आणतो. मग मे बी काहीतरी चेंज घडवून आणेल, आणि चेंज घडवून आणल्यानंतर काय करतो, हा जो फोर्स आहे रिस्टोरिंग फोर्स, तो त्याला अपोज करतो. आणि जेव्हा डिफॉर्मिंग फोर्स 0 होतो, म्हणजे तुम्ही जर फोर्स काढून घेतला ना, तर काय होणार की इंटरनल रिस्टोरिंग फोर्स ना परत सिस्टीमला आहे त्या स्टेटला आणून ठेवणार, म्हणजे लोवेस्ट एनर्जीच्या स्टेटला. म्हणजे काय म्हणतो आपण, ओरिजिनल शेप किंवा व्हॉल्यूममध्ये आणून ठेवणार. डिफॉर्मिंग फोर्स नक्की काय करतो, तुमच्या बॉडीचा शेप और व्हॉल्यूम चेंज करतो. आणि जसा डिफॉर्मिंग फोर्स जाणार तसा काय होणार की तुमचा इंटरनल रिस्टोरिंग फोर्सचं रिझन किंवा ॲक्ट दिसायला लागणार. तुमचं इंटरनल रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट व्हायला लागणार ना, ते दिसायला लागतं. काय होतं की बॉडीचं शेप, व्हॉल्यूम परत ओरिजिनल पोझिशनला परत येते. हे लक्षात आलं की कसं होतं की जेव्हा तुम्ही डिफॉर्मिंग फोर्स एखाद्या बॉडीवर लावता, त्याचवेळी इंटरनल रिस्टोरिंग फोर्स देखील ॲक्ट व्हायचं सुरू होतं. पण दिसतं कधी इंटरनल रिस्टोरिंग फोर्स ॲक्ट होतो, हे दिसतं कधी, ज्यावेळी तुम्ही डिफॉर्मिंग फोर्स 0 करणार. म्हणजे तुम्ही एक्सटर्नल फोर्स लावायचं बंद केला, तर काय होणार की परत ओरिजिनल स्टेटला येणार बॉडी. आणि ओरिजिनल स्टेटला रिझन यायचं म्हणजे इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. तुम्ही ज्यावेळी डिफॉर्मिंग फोर्स लावत असता, त्याचवेळी इंटरनल फोर्स देखील ॲक्ट होत असतो. फक्त रिझल्ट कधी दिसतो, ज्यावेळी तुम्ही डिफॉर्मिंग फोर्स काढता, त्यावेळी तुम्हाला रिझल्ट दिसतो. कसा दिसतो की तुमची बॉडी आहे, ती बॉडी ओरिजिनल शेप आणि व्हॉल्यूममध्ये येते. कशामुळं, याच्यामुळे, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. आता कसं आहे की आपल्याला जे बघायची आहे प्रॉपर्टी, ती म्हणजे इलॅस्टिसिटी आहे. आता इलॅस्टिसिटी म्हणा, तर अशा प्रकारमध्ये कसं असतं की या दोघांच्या एकमेकांच्या कनेक्शनवर डिपेंड असतं. तुम्ही मला काय म्हणणार आहे तुम्ही. मग या दोघांच्या रिलेशनवरून ना 2 प्रकारच्या प्रॉपर्टीज काढल्यात मटेरियलच्या. एक आहे इलॅस्टिसिटी आणि दुसरी आहे प्लास्टिसिटी. कसं असतं की हे तुमचे 2 फोर्स प्रत्येक बॉडीत असणार आहेत. मेटलमध्ये पण असणार आहेत, रबरमध्ये पण असणार आहेत. कुठलीही बॉडी असली ना, त्या बॉडीमध्ये तुमचे जो पण एक्सटर्नल फॅक्टर आहे तोपर्यंत तुमचा डिफॉर्मेशन फोर्स पण असणार आहे, आणि त्या बॉडीमध्ये इंटरनल रिस्टोरिंग फोर्स देखील असणारच आहे. मग ह्या दोघांच्या रिलेशनवरून ना 2 प्रॉपर्टीज डिफाईन होतात. एक आहे इलॅस्टिसिटी आणि दुसरी आहे प्लास्टिसिटी. आता नावावरून तुम्हाला लक्षात आलं असेल इलॅस्टिसिटी आणि प्लास्टिसिटी नक्की काय प्रकार असतो. कसं आहे की इफ द बॉडी रिगेन्स इट्स ओरिजिनल शेप और वॉल्यूम आफ्टर रिमूवल ऑफ डिफॉर्मिंग फोर्स,
द इट्स कॉल्ड ॲज अन और द प्रॉपर्टी विच पजेस ड्यू टू विच इट हॅपन्स इज नोन ॲज अन इलॅस्टिसिटी. किंवा असं बाय सायंटिफिक वर्ड जड वर्डमध्ये म्हटलं तर कसं असतं, द प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच बॉडी रिटेन्स इट्स ओरिजिनल शेप और वॉल्यूम इज नोन ॲज अन इलॅस्टिसिटी. जड वर्डमध्ये म्हटलं, सिम्पल वर्डमध्ये म्हटलं असं म्हणतो तर आपण की बॉडीची एक अशी स्वतःची एक प्रॉपर्टी आहे ज्याच्यामुळं काय होतं की जर तुम्ही डिफॉर्मिंग फोर्स जर काढून घेतला ना तर बॉडी स्वतःची ओरिजिनल शेप ओरिजिनल व्हॉल्यूम ना ॲक्वायर करते. ती जी प्रॉपर्टी आहे त्याला म्हणतो आपण इलॅस्टिसिटी. आणि जे मटेरियल तुमची ही प्रॉपर्टी पजेस करतं त्याला म्हणतात इलॅस्टिक मटेरियल. तुमची जो मटेरियल ही इलॅस्टिसिटी प्रॉपर्टी पजेस करतं त्याला म्हणतात इलॅस्टिक मटेरियल. मग फॉर एक्झाम्पल काय असतं, मेटल्स असतील, व्हेरियस मेटल्स असतात तुमचे, मे बी अजून कुठले असतील ते, तर वूड म्हणा, मेटल्स म्हणा, किंवा मी रबर म्हणणार नाही, रबर इलॅस्टोमर म्हणतात. इलॅस्टोमर ही कन्सेप्ट आपल्याला नंतर आहे. फक्त एक लक्षात ठेवा, इलॅस्टिक मटेरियल्समध्ये रबर इन्क्लूड होत नाही. हा पॉईंट लक्षात असू दे ना. ते रबरचं ओरिजिनल शेप रिकेन होतं याचा अर्थ ते इलॅस्टिक मटेरियल आहे असं नाही आहे. रबर हे वेगळा प्रकार आहे. ते एक मटेरियलच आहे जे दुसऱ्या याच्यामध्ये मोडतं. इलॅस्टिक मटेरियल्स किंवा मध्ये मोडत नाही ते. आता उरला क्वेश्चन प्लास्टिसिटीचा. प्लास्टिसिटी म्हणजे नक्की काय असतं, इफ बॉडी डज नॉट रिगेन इट्स ओरिजिनल शेप और साइज आफ्टर रिमूवल ऑफ डिफॉर्मिंग फोर्स, the property is known as a plasticity and the material known as a plastic material. So elasticity and plasticity याचा अर्थ मेन डिफरन्स कोण आला की डेफिनेशनमध्ये लिहिताना काय पॉईंट गरजेचं आहे की इलॅस्टिसिटी म्हणजे काय, ओरिजिनल शेप अँड साईज रिगेन झाली पाहिजे. रिगेन म्हणजे परत होती तशी झाली पाहिजे बॉडी. आणि प्लास्टिसिटी म्हणजे काय, इट डज नॉट रिगेन इट्स ओरिजिनल साईज और शेप. मग आता फॉर एक्झाम्पल कसं असतं, क्ले, तुम्ही जे मातीचे क्ले किंवा असे खडे केले होते ना आधी, किल्ला वगैरे करताना आपण चिखल करतो. चिखलाला गोळा जर तुम्ही एकदा दाबला तर तो आहे त्या शेपला राहतो, परत चेंज होत नाही तुमचा. किंवा सिलिकॉन क्ले असतील, त्या सिलिकॉन क्लेच्या कसं एकदा शेप दिलं की आहे तोच राहतो, परत चेंज होत नाही. मग असे जे मटेरियल्स असतात त्यांना म्हणतात प्लास्टिक मटेरियल्स. आणि जी प्रॉपर्टी असते त्यांना म्हणतात प्लास्टिसिटी असं म्हणतात की बॉडी ती ओरिजिनल शेप और साईज रिगेन करत नाही. हे लक्षात आलं, हे 4 पॉईंट्स लक्षात आले, इलॅस्टिसिटी, प्लास्टिसिटी, डिफॉर्मिंग फोर्स आणि रिस्टोरिंग फोर्स. आता कसं आहे की फिजिक्सशी सांगताना आपल्याला कोणाशी ना कोणाशी तर कम्पेअर करावंच लागतं दरवेळी. तर काय करतात, एक समजा असं सांगतो की आपण डायरेक्टली एक तुमचं परफेक्टली इलॅस्टिक मटेरियल आहे. परफेक्टली इलॅस्टिक मटेरियल ही एक कन्सेप्ट त्यांनी इन्क्लूड केली. जसं आपल्याला घरी पिढत असतात की हा असा आयडिया स्टुडंट असावा की एवढ्या सकाळी सकाळी उठून गेला पाहिजे, एवढ्या असं जेवायला पाहिजे, एवढा तास अभ्यास करायला पाहिजे. हे कसं एक परफेक्ट स्टुडंटचं एक्झाम्पल सांगत असतं आपल्याला घरात दररोज. इवन दो आपल्याला ऐकू वाटत नाही तरी कसं असतं की फिजिक्समध्ये पण ना एखाद्या ऑब्जेक्टला कशाशी तर कम्पेअर करणं गरजेचं आहे ना, की त्याशिवाय आपल्याला कळणार कसं की हे असं चेंज झालं आहे. मग काय केलं की त्यांनी परफेक्ट इलॅस्टिक मटेरियलची एक डेफिनेशन सांगितली. तर डेफिनेशनमध्ये काय सांगितलं त्यांनी, परफेक्ट म्हणजे काय सांगितलं की तुमच्या बॉडीवर डिफॉर्मिंग फोर्स जेव्हाच काढाल तेवढा इन्स्टंटेनियसली त्याची बॉडीचा ओरिजिनल साईज अँड शेप रिगेन झाली पाहिजे. म्हणजे तुम्ही फोर्स काढला डिफॉर्मिंग फोर्स, एक्सटर्नल फोर्स, की तुमची बॉडी आहे तशी लगेच आली पाहिजे. विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स तुमची बॉडी परत ओरिजिनल शेप और साईजला आली पाहिजे. याला म्हणतात परफेक्टली इलॅस्टिक मटेरियल किंवा परफेक्ट इलॅस्टिसिटी असंही म्हणू शकता. म्हणजे इफ अ बॉडी रिगेन इट्स साईज और शेप, ओरिजिनल साईज और शेप इंस्टंटेनियसली आफ्टर रिमूवल ऑफ डिफॉर्मिंग फोर्स और एक्सटर्नल फोर्स असंही म्हणू शकतो आपण. त्या प्रॉपर्टीला काय म्हणतात किंवा ती जी मटेरियल असते त्याला परफेक्टली इलॅस्टिक मटेरियल असं म्हणतात.
बॉडीमध्ये कुठल्याही नेचरमध्ये तुम्हाला परफेक्टली स्टुडंट्स किंवा परफेक्टली इलॅस्टिक मटेरियल सापडत नाहीत किंवा नसतातच असं म्हणूया आपण. मग काय असतं की तुम्हाला ह्या डेफिनेशन्स गरजेचे आहेत. आता एक्झाममध्ये काय असतं की तुम्हाला 1-1 मार्क्सच्या डेफिनेशन्स आहेत. कुठल्या इलॅस्टिसिटी प्लास्टिसिटी म्हणजे काय असते, त्यांचे एक्झाम्पल्स काय आहेत आणि या दोघांमधला डिफरन्स. आता डिफरन्समध्ये काय असतं, पहिल्यांदा डेफिनेशन सांगायची. बॉडी इलॅस्टिसिटीमध्ये पहिला पॉईंट काय सांगायचा की इलॅस्टिसिटी रिगेन्स इट्स इलॅस्टिक मटेरियल रिगेन्स इट्स ओरिजिनल साईज ऑर शेप. हा पहिला पॉईंट झाला. आणि दुसरा पॉईंट इलॅस्टिसिटीमध्ये काय सांगायचं तुमचा, जर डिफरन्स विचारला तर सांगायचं की तुमच्या रिस्टोरिंग फोर्स एवढा स्ट्रॉंग असतो ज्याद्वारे तुमची बॉडी ओरिजिनल साईज ऑर शेप ॲक्वायर करते किंवा रिगेन करते. इथं स्पेसिफिक वर्ड म्हणायला लागेल रिगेन. डिफरन्समध्ये सांगताना काय सांगायची, पहिल्यांदा डेफिनेशन सांगायची आणि नंतर रिस्टोरिंग फोर्सच्या बाबतीत गोष्ट सांगायची. हे लक्षात आलं लक्षात. जर चुकून डिफरन्स विचारला त्याने इलॅस्टिसिटी आणि प्लास्टिसिटीमध्ये तर पहिली डेफिनेशन सांगायची सरळ आणि दुसरा पॉईंट आहे रिस्टोरिंग फोर्सच्या बाबतीत कमेंट करायची. ह्याचा रिस्टोरिंग फोर्स इलॅस्टिक मटेरियलचा रिस्टोरिंग फोर्स स्ट्रॉंग इनफ असतो की ज्याद्वारे ओरिजिनल साईज ऑर शेप येतो. आणि प्लास्टिसिटीमध्ये रिस्टोरिंग फोर्स डज नॉट दॅट मच स्ट्रॉंग टू रिगेन इट्स ओरिजिनल साईज ऑर शेप. हा पॉईंट असतो. हे लक्षात आलं. सो ह्याच्यावरून आपल्याला पुढचा सगळा बेस मांडायचा आहे. लक्षात आलं की तुम्हाला ह्या ज्या डेफिनेशन्स आहेत, डिफॉर्मिंग फोर्स, रिस्टोरिंग फोर्स, इलॅस्टिसिटी, प्लास्टिसिटी, याच्यावरून पुढचे सगळे कन्सेप्ट्स यूज करायचे. आणि या चॅप्टरमध्ये मोस्टली तुम्हाला डेफिनेशन जास्त आहे आणि फॉर्म्युले पण तेवढेच आहे. सो राईट डाऊन मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. लिहिला डेफिनेशन. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड्स. लिहा. डिफॉर्मेशन. पहिला पॉइंट डिफॉर्मेशन. The change in shape change in shape or size or both म्हणजे साईज आणि शेप दोन्ही, both of a body due to an external force is called deformation. नंतर इलॅस्टिसिटी. आता 1 मार्कचे हे MCQ किंवा डेफिनेशन विचारू शकतात. टिक करून ठेवा त्यांना, स्टार बी काय तर करून ठेवा. 1 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत. इलॅस्टिसिटी. इफ अ बॉडी regain its original shape and size after removal of deforming force, it is called elastic body. And property is called elasticity.
परफेक्टली इलॅस्टिक बॉडी ची डेफिनेशन, परफेक्टली इलॅस्टिक बॉडी. Perfectly elastic body. If a body regains its original shape and size, if a body regains its original shape and size completely and instantaneously, spelling है ना, instantaneously upon removal of deforming force. Upon removal of deforming force, then it is called perfectly elastic body. Perfectly elastic body. Plasticity. If a body does not regain its original size or shape and retains its altered shape or size upon removal of deforming force. काय लिहिलं? Upon removal of deforming force, it is called plastic body. And property called plasticity. तुमचा डिफरन्स आहे इलॅस्टिसिटी आणि प्लास्टिसिटी मधला. पहिला पॉईंट काय?
बॉडी रिगेन्स इट्स ओरिजिनल साईज अँड शेप. आणि दुसरा इथं प्लास्टिसिटीचा बॉडी डज नॉट रिगेन इट्स साईज ऑर शेप. आणि दुसरा पॉईंट आहे तुमचा रिस्टोरिंग फोर्स. Are strong enough, forces are strong enough to bring displaced molecules to its original position. Restoring forces are not strong enough to bring molecules to its original molecules to its original position. एवढे 2 पॉईंट्स लिहिले सफिशियंट. आणि खाली लास्टला एक्झाम्पल्स लिहायचे. 2 मार्काला विचारलं तर इलेस्टिसिटी आणि प्लास्टिसिटी डिफरन्स. ह्याच्या आधी डेफिनेशन दिल्या त्या 1 मार्काला MCQला विचारू शकतात किंवा डेफिनेशन म्हणून. आणि पाठ करताना एवढंच करा, फक्त इथं डज नॉट आर नॉट एवढंच करायचं आहे तुम्हाला. एक्झाममध्ये लिहिताना जस्ट हे 2 पॉईंट्स लक्षात ठेवा. इथं डज नॉट घालायचा, त्या साईडला डज नॉट, इकडं आर नॉट. सगळं पाठ करायला जाऊ नका. आणि लास्टला एक्झाम्पल्स द्या. इथं मेटल्स आणि इकडं क्ले. हे पण झालं की सांगा, एक्झाम्पल सांगतो. डन झाले तर हां एक्झाम्पल्स घ्या. इलॅस्टिसिटीमध्ये मेटल्स हे इलॅस्टिसिटीमध्ये एक्झाम्पल्स मेटल्स क्वार्ट्स QUARTZ. आणि प्लास्टिसिटीमध्ये एक्झाम्पल्स क्ले प्लास्टिक नावातच एक्झाम्पल आहे. प्लास्टिक क्ले. ओके दॅट मच सफिशियंट आहे 2 मार्क्स. सो हे बघितल्या, प्रॉपर्टीज बघितल्या. ओके आता आपल्याला काय करायचं आहे, या प्रॉपर्टीजना मॅथमॅटिकली डील करायच्या आहेत. कसं फिजिक्समध्ये आपण निबंध तर लिहू शकत नाही ना. फिजिक्समध्ये डे टू डे ॲप्लिकेशनसाठी आपण निबंध तर लिहू शकत नाही. सो व्हॉट वी आर गोइंग टू गो नाऊ की अशा काही कन्सेप्ट सांगणार आहे की आपण ज्याद्वारे आपल्याला हे मॅथमॅटिकली एक्सप्रेस करता येईल. मग त्यातला पहिला पॉईंट आहे तुमचा स्ट्रेस. तर स्ट्रेसची डेफिनेशन काय आहे, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स अपॉन एरिया और पर युनिट एरिया. स्ट्रेस म्हणजे नथिंग बट काय असतं, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया. और असं लिहूया डायरेक्टली आपण पर युनिट एरिया.
मॅथमॅटिकल कसं लिहितात, फोर्स अपॉन एरिया और इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया. काही काही बुक्समध्ये किंवा काही काही वेळा काय म्हणतात, डिफॉर्मिंग फोर्स पर युनिट एरिया देखील म्हणतात. डिफॉर्मिंग फोर्स पर युनिट याचा अर्थ आपण एक्सटर्नल जो फोर्स लावतोय तो फोर्स पर युनिट एरिया. पण जेव्हा तुम्ही इलेस्टिसिटी प्रॉपर्टी डिफाईन करत असताना त्यावेळी मोस्टली आपण काय सांगतो, तुमचं मटेरियल इलॅस्टिक आहे की नाही हे जे आहे, किंवा कुठलं मोर इलॅस्टिक आहे, कुठलं मोर लेस किंवा लेस इलॅस्टिक आहे, हे डिफाईन करताना ना आपण याचा यूज करतो, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया. म्हणजे कसं की मी मगाशी म्हटलं होतं की रबर हा इलॅस्टिक मटेरियल नाही आहे. हे का की तुमचा, किंवा असं म्हटलं की मेटल आणि रबरमध्ये मोर इलॅस्टिक कुठला आहे, तुम्ही सहज ऑब्झर्वेशननुसार आपण सहजच सांगतो रबर आहे म्हणून, पण ॲक्च्युली ते रॉंग आहे. की मेटल आणि रबरमध्ये ना मेटल्स हे मोर इलॅस्टिक आहे. का, कारण मगाशी तुम्ही पॉईंट सांगितलं होता काय, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स जो आहे ना तो मेटलमध्ये जास्त आहे. जर दोन गोष्टी कंपेअर करत असतो ना आपण इलॅस्टिक मटेरियलच्या बाबतीत, तर आपण काय सांगतो नक्की की त्याच्यामधला इंटरनल रिस्टोरिंग फोर्स केवढा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला रबर आणि मेटल दिलं, या दोघांमधला तुमचा मोर इलॅस्टिक मटेरियल कुठला आहे हे विचारलं तर आन्सरला पाहिजे मेटल. का, कारण मेटलमधला रिस्टोरिंग फोर्स जो आहे तो जास्त आहे रबरपेक्षा. रबरपेक्षा जास्त कशात आहे, मेटलमध्ये आहे. हा आता पॉईंट लक्षात आला ना, की जेव्हा तुम्ही इलॅस्टिकचं असं कंपॅरिझन करत असता त्यावेळी मोस्टली आपल्याला कशाशी डील करायचं आहे, इंटरनल रिस्टोरिंग फोर्सच्या बाबतीत. तुमचा इंटरनल रिस्टोरिंग फोर्स जेवढा जास्त असेल तेवढं मटेरियल तुमचं जास्त इलॅस्टिक असणार आहे. हे लक्षात आलं. मग आता स्ट्रेसची डेफिनेशन लिहून घ्या, मग आपण त्याचे टाइप्स बघूया. स्ट्रेस डेफिनेशन, द इंटरनल रिस्टोरिंग फोर्स per unit area of a body is called stress. Of a body is called stress. Therefore stress equal to डिफॉर्मिंग फोर्स पर युनिट एरिया. असं लिहा, डिफॉर्मिंग फोर्स डिवायडेड बाय एरिया, किंवा असंही लिहू शकतो आपण, इक्वल टू एफ बाय ए. डिफॉर्मिंग फोर्स डिवायडेड बाय एरिया म्हणजेच एफ बाय ए. आता एक्झाम्पलमध्ये काय देतात, तुम्हाला डायरेक्टली डिफॉर्मिंग फोर्स देतात. आपण बाय डेफिनेशन जरूर म्हटलं आहे स्ट्रेस इज डिफाइंड ॲज अ इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया. पण ज्यावेळी तुम्हाला एक्झाम्पल्स देतील त्यावेळी एक्झाम्पल्स देताना ते डिफॉर्मेशन फोर्स देतात सरळ, किंवा एक्सटर्नल फोर्स ही कन्सेप्ट यूज करतात. तर आपल्याला एफच्या जागी ते वापरायचं आहे. एफ बाय ए काढणार ना आपण, मॉड ऑफ एफ बार बाय ए. तर एक्झाम्पलमध्ये सोडवताना काय वापरायचं आहे, एक्सटर्नल फोर्स वापरायचा आहे. आपल्याला स्ट्रेस जर काढायचा असेल तर तुमची जी एक्सटर्नल डिफॉर्मिंग फोर्स जो आहे त्याची व्हॅल्यू घ्यायची आहे सरळ, त्याला म्हणतात स्ट्रेस. आणि मोस्टली ट्राय करताना काय करायचं आहे की, किंवा या एक्झाम्पल सोडवताना डायरेक्टली मॉड घ्यायचं आहे. मॉड म्हणजे तुमच्या फोर्सचं मॅग्निट्यूड घ्यायचं आहे, फक्त मॅग्निट्यूड घ्यायचं आहे. तुम्हाला हे नको आहे, त्याच्या डायरेक्शनची काही गरज नाही. सो जर तुम्हाला एफ जर वेक्टर फॉर्मॅटमध्ये दिला असेल तर तुम्हाला तो स्केलरमध्ये कन्वर्ट करावा लागणार आहे, किंवा त्याची जस्ट मॅग्निट्यूड देतील ते तुम्हाला, त्याचं डायरेक्शन्स वगैरे तिथं काही गरजेचं नाही. सो तुम्हाला काय लागणार आहे, फक्त स्ट्रेस काढताना फोर्स पर युनिट एरिया. आता क्वेश्चन उरला ह्याला डायमेन्शनचा. फोर्सचं डायमेन्शन काय सांगूया सरळ. फोर्सचं युनिट सांगा सरळ मला. फोर्सचं युनिट काय,
फोर्सचं युनिट काय आहे? कोणाच्या डोक्यावर सफरचंद पडला रे असं म्हणतात? हां, न्यूटन म्हणतात. अरे न्यूटन बाबांना कसं विसरताय रे? हां, फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन. आणि एरियाचं? हां, एरियाचं SI मध्ये काय युनिट आहे? एरिया. फाइंड आउट. एरिया कशात मेजर करतात? स्क्वेअर सेंटीमीटर, मीटर स्क्वेअर. हे काय आठवते की नाही? का जॉमेट्रीमध्ये काहीच केलेलं नाही 10वीला? हां, एरियाला युनिट काय म्हणतात? मीटर स्क्वेअर. युनिट काय? मग स्ट्रेसचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. क्वेश्चन 1 मार्क्सचा MCQ आहे काय? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हां, आता न्यूटनचं हे सांगा मला डायमेन्शन फाइंड आउट करूया आता स्ट्रेसचं. कसं आहे, एखादी जर क्वांटिटी आली तर त्या क्वांटिटीला आई बाप भाऊ बहीण सगळं डिफाईन करावं लागतं फिजिक्समध्ये. मग आपल्याला काय केलं आपण की न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे त्याचं युनिट डिफाईन केलं. आता त्याचं डायमेन्शन डिफाईन करायचं आहे. सो ह्याचं करण्यासाठी काय करूया? पहिल्यांदा न्यूटनचं डायमेन्शन काय आहे सांगा. न्यूटनचं डायमेन्शन काय आहे? फोर्सचं तरी आहे लक्षात? हां, फोर्सचं काय आहे? न्यूटनचं डायमेन्शन. न्यूटन म्हणजे काय? फोर्स नक्की काय असतो तुमचा? मास इंटू ॲक्सलरेशन. याचं डायमेन्शन काढायचं ना? ठीक आहे. M1 L0 T0. ठीक आहे. हे कशाचं डायमेन्शन? मासचं. आणि ॲक्सलरेशनचं काय आहे? M0 L1 T⁻². सो काय उरणार तुमचं? M1 L1 T⁻². हे कशाचं डायमेन्शन झालं? न्यूटन. हे एनीहाऊ तुम्हाला लक्षात पाहिजे. हे आपले छोटे मियाँ, अजून बडे मियाँ ज्यूल्स आहेत. सो हे न्यूटनचं लिहून ठेवा. कंपल्सरी तुम्हाला पाठ पाहिजे. याच्यावरून तुम्ही बाकीचे काढणार आहे वरती लिहून ठेवा. हे वरती किंवा तुमचं वेलकम न्यूटन करू देत. अजून एक देतो जूलचं डायमेन्शन अजून एक देऊन ठेवतो. जूल म्हणजे वर्क डन असतं. जेव्हा तुम्ही जूल्स हा प्रकार म्हणता ना, म्हणजे काय होतं? वर्क डन म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट असं म्हणतो आपण. हे इनिशियली पेजला लिहून ठेवायचे आहेत दोन्ही. या दोघांवरून डायमेन्शन्सवरून तुम्हाला फर्दर डायमेन्शन्स काढता येतील. न्यूटनचं तुम्ही सांगितलं आहे आता M1 L1 T⁻². जूल म्हणजे काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे M1 L1 T⁻² इंटू M0 L1 T⁻². डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स. फोर्सचं युनिट काय? M1 L1 T⁻² आणि हे डिस्प्लेसमेंटचं आहे. सो जूलचं काय होतं? M1 L2 T⁻². हे कंपल्सरी लक्षात पाहिजे दोन्ही, न्यूटन पण जूल्स पण. शॉर्ट अँड स्वीट. छोटे मियाँ बडे मियाँ. 1 2 हे लहान आहे म्हणून छोटे मियाँ झाले आणि मोठे मियाँ झाले. हे तुमचं जूल न्यूटन. एनीहाऊ कंपल्सरी लक्षात पाहिजे तुमच्या. ठीक आहे, लिहून घेतलं ना जूल आणि न्यूटनचं. ओकेच. सो आला प्रश्न इथं आता. सो न्यूटनचं डायमेन्शन काय आहे? हां M1. अरे हा मोठ्याने बोला रे, कोण काय बोलत नाही. M1 L1 T⁻² डिवायडेड बाय मीटर स्क्वेअरचं काय आहे ना डायमेन्शन? हां मीटर स्क्वेअरचं डायमेन्शन काय होणार? M0 L² T⁻². M1 L1 T⁻² divided by M0 L2 T⁻². So it becomes the M1 L⁻⁻1. का? हा 2 वरती जाणार मग हे 1 - 2 होतं. सो इट बिकम्स द 1 - 1 आणि हे T⁻².
राहील लक्षात? हे नाही, कमीत कमी एवढं तरी लक्षात ठेवा, ह्याच्यावरून तुम्हाला फाइंड आउट करता येईल. सो कसं आहे तुमचं डायमेन्शन? m1 l⁻⁻⁴ t⁻⁻². कशाचं डायमेन्शन आहे? हे स्ट्रेसचं डायमेन्शन आहे. स्ट्रेसचं डायमेन्शन आहे. ठीक आहे, हे 1 मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत. डायमेन्शन ऑफ स्ट्रेस काय आहे, प्लस तुमच्या MCQ मध्ये पण विचारलं जाऊ शकतं की स्ट्रेसचं डायमेन्शन काय आहे. हे आहे, त्याला काय तर लिहून खाली मार्क करा, काय तर करा, पण करा. तुम्हाला उठून दिसलं पाहिजे उघडल्यावर होईल मी आहे म्हणून इथं अस्तित्वात सध्या. हां, युनिट्सला डायमेन्शन, स्ट्रेस, स्ट्रेन, स्ट्रेसचं तुम्हाला डेफिनेशन काय किंवा मॅथमॅटिकल कसं लिहितात? डिफॉर्मिंग फोर्स पर युनिट एरिया, किंवा डेफिनेशन म्हणतो आपण इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया. आणि युनिट काय? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. डायमेन्शन काय आहे? m1 l⁻⁻⁴ t⁻². पॉइंट नोटेड. आले लक्षात? पाठ पाहिजे, ऑप्शन नाही आपल्याकडं. फिजिक्समध्ये तसंही अर्ध पाठच करावं लागतं, अर्ध्याच्या लॉजिक लावायला लागते. सो ही झाली पहिला पाठ जो आपण लागणार आहे आपल्याला पुढच्या सगळ्या थेरीज मांडण्यासाठी. दुसरा पार्ट आहे आपल्याला लागणार आहे, त्याला म्हणतात स्ट्रेन. स्ट्रेन काय म्हटलं होतं आपण? आता एक्सटर्नल फोर्स लावला. आता एक्सटर्नल फोर्स लावल्यावर त्याचं शेप और साईज चेंज होते, बरोबर? आपण म्हटलं होतं की डिफॉर्मिंग फोर्स लावल्यानंतर त्याची साईज आणि शेप चेंज होते. काहीतरी जरी इलॅस्टिक मटेरियल असलं तरी त्या क्षणी फोर्स लावल्यावर काहीतरी चेंज होणार ना. चेंज झाल्यानंतरच तुमचं ओरिजिनल पोझिशन और शेप मिळणार आहे. मग हे जे चेंज आहे हे चेंज कशात मेजर करतात? याच्यात स्ट्रेनमध्ये. तुमच्या बॉडीमध्ये जे काही शेपमध्ये और साईजमध्ये जी चेंज होते ना ती कशात मेजर करतात? स्ट्रेनमध्ये. किंवा ते जे टर्म आहे ज्याद्वारे आपण एक्सप्लेन करतो ती म्हणते टर्म. आणि त्याचं काय आहे की इट इज अ रेशिओ ऑफ, किंवा इट इज अ रेशिओ ऑफ चेंज इन अ डायमेन्शन टू इट्स ओरिजिनल डायमेन्शन. स्ट्रेन म्हणजे डेफिनेशन काय? इट इज अ रेशिओ ऑफ चेंज इन डायमेन्शन टू इट्स ओरिजिनल डायमेन्शन. ही आपण हा रेशोना यूज करतो काय? स्ट्रेन सांगण्यासाठी. ह्या स्ट्रेनमध्ये तुमच्या बॉडीमध्ये ओरिजिनल शेप और साईजपेक्षा किती प्रमाणात चेंज झाला हे कळतं. ओरिजिनलपेक्षा किती प्रमाणात चेंज झाला त्याचा हे सांगतं काय? स्ट्रेन सांगतं तुम्हाला. याच्याप्रमाणे हा रेशो यूज करू. सो आता ही डायमेन्शन, डायमेन्शन याचा अर्थ तुमची लेंथ, एरिया और वॉल्यूम. इथे त्यांनी सरसकट इन्क्लूड केलं डायमेन्शन या वर्डमध्ये. या डायमेन्शनमध्ये सांगताना आपण सरळ सांगतो मे बी लेंथ चेंज होईल किंवा मे बी वॉल्यूम चेंज होईल किंवा त्याचा शेप चेंज होईल हे आपण म्हणतो. डायमेन्शन याचा अर्थ ते आहे. इथं डायमेन्शन म्हणजे तुम्ही तिथे सगळंच इन्क्लूड केलं. इन शॉर्ट तुम्ही शेप पण इन्क्लूड केला, लेंथ पण इन्क्लूड केली, वॉल्यूम पण इन्क्लूड केलं. हे लक्षात आलं? सो स्ट्रेनचे डेफिनेशन लिहून घ्या. स्ट्रेन इज डिफाइंड ॲज रेशिओ ऑफ ratio of change in a dimension, ratio of change in a dimensions of a body to its original dimension. To its original dimension.
देअरफॉर स्ट्रेन इक्वल टू दिस. हा फॉर्म्युला लिहून घ्या. स्ट्रेन इक्वल टू दिस फॉर्म्युला. ओके. हां. सो आता या फॉर्म्युलामध्ये काय येतं, हे डायमेन्शन्स आहे. याचा अर्थ काय होतो की दोन्ही डायमेन्शन सांगताना काय सांगतो आपण की जर आपण पहिल्यांदा लेंथ म्हणजे मेजर करत असेल ना, तर ओरिजिनल लेंथच आपण घेणार आहे. जर व्हॉल्यूममध्ये मेजर करत असू तर ओरिजिनल बॉडीचं पण व्हॉल्यूमच घेणार आहे. जर तुम्ही शेप घेतला असेल तर इथे देखील या डायमेन्शन देखील शेपच कन्सिडर करणार आहे. म्हणजे ह्या दोन्ही क्वांटिटीजना कुठली चेंज पाहिजे तर एकाच ह्याच्यामध्ये, एक तर मे बी लेंथ असेल, दोन्हीच्या दोन्ही लेंथमध्ये असेल, किंवा दोन्हीच्या दोन्ही व्हॉल्यूममध्ये असेल, किंवा दोन्हीच्या दोन्ही शेपमध्ये असेल. मग याचा अर्थ काय होतो की हे जर लेंथमध्ये असेल तर खालचं पण लेंथमध्ये असणार आहे. लेंथ तुमची कशात मेजर करतात, मीटरमध्ये. इथं काय करणार, मीटर. उरलं काय, 1. याचा अर्थ काय होतो की तुमची ही जी क्वांटिटी आहे ती डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. म्हणजे याला युनिट नाही आहे. हा रेशो आहे कशाचा, एकाच युनिट्सचा. म्हणजे दोन्ही हा मीटरचाच रेशो आहे. त्यामुळे ही जी क्वांटिटी येणार आहे ही तुमची युनिटलेस आहे आणि डायमेन्शनलेस आहे. हा पॉईंट लक्षात राहील. स्ट्रेन इज अ डायमेन्शनलेस अँड युनिटलेस क्वांटिटी. सो राईट डाऊन. स्ट्रेन इज अ dimensionless physical quantity. And it has no units. It has no units. ओके. हे झालं स्ट्रेस आणि स्ट्रेनच्या बाबतीत. ह्या दोन ह्याच्यावरून आपल्याला सांगायचे आहेत की आता काय काय होतंय, काही नाही होत. सो बिफोर गोईंग टू दॅट की ह्याचा नक्की यूज कसा करतात, काय बघायचं आहे की ज्यावेळी ना तुम्ही बॉडीला काय केला, काहीतरी डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय केला समजा, तर कसे असतात की मोस्टली 3 प्रकारचे जे चेंजेस होतात बॉडीमध्ये. एक असतो लेंथ वाईज चेंज होतो, दुसरा व्हॉल्यूम वाईज चेंज होतो, आणि तिसरं असतं की त्याची शेप चेंज होते. आता लेंथ वाईज म्हणजे काय म्हणतो मी की तुमची जर वायर असेल, समजा असं वायर तुम्ही ते लावला आणि खाली त्याला वेट लावला, तर काय होणार की तुमची वायर अशी इलॉंगेट होते. तुम्हाला सोन्याच्या दुकानामध्ये बघितलं असेल की वायर तुमचं सोनं कसं करतं, असं ताणतात ते. आता हे जे असतात हा एक स्ट्रेसचा एक प्रकार आहे. सो काय बघायचं आपल्याला की टाईप ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन चेक करायचे आपल्याला. आता हे नक्की काय असतं, काय आपण असं स्ट्रेसची डेफिनेट पुन्हा टाईप्स का पाडले, कारण आपण ज्यावेळी फोर्स लावणार ना, ते फोर्स जर कशा पद्धतीनं लावतोय त्यानुसार त्याचा चेंज होणार. मग आता फॉर एक्झाम्पल वायर असेल आणि वायरला ताणलं तर काय होतं की त्याची लेंथ चेंज होते. त्याची कशी होते, लेंथ चेंज होते. जर त्याच वेळी आपण जर एखादा एअर बलून घेतला समजा आणि त्या एअर बलूनला असा प्रेस केला तर काय होतं, त्याचं व्हॉल्यूम चेंज होतं. कसं, व्हॉल्यूम चेंज होतं. आणि जर समजा तुमचे असे बॉक्स असतील आणि फोर्सनं आपण असा सरफेस वाईज लावला याचा, तर कसं होतं की याची शेप चेंज होतो तुमचा. आता हा जर खडूचा बॉक्स बघितला की कसं होतं की याची शेप चेंज होते. सो हे 3 प्रकारचे असतात ॲक्च्युली. एक तर आपण असं लेंथ वाईज ओढू शकतो याला, नंतर प्रत्येक साईडनं फोर्स लावून असा व्हॉल्यूम वाईज चेंज करू शकतो, किंवा असं आहे की एकाच साईडनं करून त्याचा शेप चेंज करू शकतो. मग आता हे 3 प्रकारचे जे चेंजेस होत आहेत ते डिफाईन करण्यासाठी ना आपण काय करतो की टाईप्स ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन सांगतो. टाईप्स ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन सांगतो. मग आपण पहिलं काय असतं
की चेंज इन लेंथ बघूया. जर समजा तुमचा चेंज लेंथ वाईज घडत असेल, फक्त लेंथ चेंज होत असेल त्याची, तर त्या प्रकारच्या स्ट्रेसला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. त्याला अजून पण नाव आहेत, ह्याचे नामकरण सोहळे बरेच झालेले दिसत आहेत. इन शॉर्ट बारसं म्हणतो मी. लॉन्जिट्युडनल स्ट्रेस म्हणजे काय असतं, ह्याला अजूनही म्हणतात काय, लिनियर स्ट्रेस और सॉरी लॉन्जिट्युडनल स्ट्रेसला अजून एक नाव आहे ज्याला लिनियर स्ट्रेस म्हणतात. अजून एक नाव आहे ते मी तुम्हाला जेव्हा येईल तेव्हा सांगतो काय असेल ते. ह्याची 3 नावं ओळखली जातात, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस, लिनियर स्ट्रेस, टेन्साईल स्ट्रेस. अजून एक नाव आहे त्याला टेन्साईल. हे 3 नावं आहेत त्याला. एकाच जे चेंज इन लेंथ होतोय त्या 3 प्रकारच्या स्ट्रेस असतात. म्हणजे एकाच स्ट्रेसला 3 प्रकारची नावं ओळखली जातात. एक लॉन्जिट्युडनल स्ट्रेस, एक लिनियर स्ट्रेस, टेन्साईल स्ट्रेस. काही म्हणून याचा अर्थ एकच की लेंथ वाईज फोर्स ॲक्ट होतो तुमचा. सो हा नक्की प्रकार काय असतो तुमचा लॉन्जिट्युडनल स्ट्रेस? लॉन्जिट्युडनल स्ट्रेस म्हणजे नक्की काय असतं, समजा तुमची अशी एक वायर आहे, अशी काहीतरी एक वायर आहे, आणि काय केला, ह्याच्यावर तुम्ही फोर्स ॲक्ट केला, डिफॉर्मिंग फोर्स. कसा? अलॉंग लेंथ वाईज आहे. अलॉंग लेंथ वाईज आहे. तर काय होतं की याची ना लेंथ बदलते. काय होते, याची लेंथ बदलते. ही ओरिजिनल लेंथ आहे आणि ही त्याचं एक्सटेन्शन आहे. काय झालं, आपण वायरला काय केलं, लेंथ वाईज ओढलं आपण. असं जे ओढतो आपण त्याला म्हणतात, किंवा त्यावेळी जो स्ट्रेस तयार होतो त्याला म्हणतात लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. कसं म्हणतात, ज्यावेळी तुमचा डिफॉर्मेशन फोर्स ना अलॉंग द लेंथ ॲक्ट होत असतो त्यावेळी जो बॉडीमध्ये स्ट्रेस प्रोड्यूस होतो, त्या स्ट्रेस प्रोड्यूस झाल्या काय म्हणतात त्याला लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. हे लक्षात आलं की आपला स्ट्रेस ज्यावेळी किंवा बॉडीचं ज्यावेळी तुम्ही लेंथ वाईज एक्सटेन्शन घेत असता त्यावेळी जो बॉडीमध्ये स्ट्रेस प्रोड्यूस होतो त्याला म्हणतात लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. आता कसं असतं की अलॉंग लेंथ वाईज ना 2 फोर्सच्या डायरेक्शन्स आहेत. एक कसं आहे की एक आपण ताणतो, वायरला ताणतो, किंवा काय करायचं, दोन्ही साईडनं कंप्रेस करायचं. लेंथ वाईजच आहे ते दोन्ही पण फोर्सेस, पण कसे आहेत, एक काय करतोय, बाहेर ढकलतोय, तुमच्या एक्सटेंड करतोय वायरला, तर दुसरा कसा आहे, कॉम्प्रेस करतोय त्याला. मग त्यावरून काय म्हणतात की आपल्याला सांगायचं असेल की वायरची लेंथ वाढते आहे कमी होते आहे, ते लॉन्जिट्युडनल स्ट्रेसमध्येच येतं. फक्त कसं आहे की एक एलॉंगेट करतोय वायरला तर दुसरा कॉम्प्रेस करतोय. मग हे 2 स्ट्रेस जर एकमेकांपासून थोडेसे डिस्टिंग्विश करायचे असतील तर एकाला म्हणतात की एकाला टेन्साईल स्ट्रेस असं म्हणतात की जो वाढतोय, जो एक्सटेंड करतो वायरच्या लेंथला, तुमच्या वायरची लेंथ वाढवतोय, अशा वेळी जो स्ट्रेस तयार होतो त्याला म्हणतात टेन्साईल स्ट्रेस. आणि ज्यावेळी ना तुमच्या वायरला असं कॉम्प्रेस करतो आपण, त्याची लेंथ कमी करतोय त्याला म्हणतात, किंवा त्यावेळी ज्यावेळी स्ट्रेस तयार होतो त्याला म्हणतात कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. लॉन्जिट्युडनल स्ट्रेसच म्हणतात त्यांना. फक्त दोघांना डिस्टिंग्विश कसं करतात, म्हणजे लॉन्जिट्युडनल स्ट्रेसमध्ये सांगताना काय सांगितलं की अलॉंग लेंथ वाईज त्याचा फोर्स ॲक्ट होतो आणि त्यातून स्ट्रेस प्रोड्यूस होतो. तो स्ट्रेस प्रोड्यूस म्हणजे ह्याच्यात काहीतरी ताण तयार होतो, तुमच्या ऑब्जेक्टमध्ये ना काहीतरी ताण तयार होतो. आता हे जे ताण तयार झालं आहे त्याला म्हणतात लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. अलॉंग लेंथ वाईज फोर्स असतात. मग अलॉंग लेंथ वाईज म्हणजे नक्की काय म्हणतो आपण की एक तर तो इलॉंगेट झाला पाहिजे किंवा कॉम्प्रेस झाला पाहिजे. म्हणजे एक तर तुम्ही असं ताणायला पाहिजे त्याला किंवा असं कंप्रेस करायला पाहिजे. मग दोघांना एकमेकांपासून डिस्टिंग्विश कसं करणार की एकाला म्हणूया आपण टेन्साईल स्ट्रेस. काय सांगतो टेन्साईल स्ट्रेस की तुमच्या लेंथ वाईज ॲक्ट होतोय, फक्त काय करतोय तो तुमचा लेंथ इलॉंगेट करतोय, तुमची लेंथ वाढवतोय.
आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस म्हणजे काय, त्याची लेंथ कमी करतो आणि अशा वेळी जो स्ट्रेस प्रोड्यूस होतो त्याला म्हणतात कंप्रेसिव्ह स्ट्रेस. ठीक आहे. आता हे मॅथमॅटिकली सांगायचं आपल्याला. हे आपण वर्ड टू वर्ड एक्सप्लेन केलं, ठीक आहे, सगळं केलं, पण आपल्याला याच्यावरती एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. मग आता आपल्याला डेफिनेशन माहिती आहे स्ट्रेसची, काय, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स ऑर द डिफॉर्मेशन फोर्स पर युनिट एरिया. आता पॉईंट लक्षात ठेवा इथं की तुम्ही घेताय, ठीक आहे, तुमचा डिफॉर्मेशन फोर्स किंवा स्ट्रेस कसा आहे तुमचा, फोर्स, फक्त हा एरिया घेताना कुठला घ्यायचा, क्रॉस सेक्शन घ्यायचा, वायरचा क्रॉस सेक्शन. म्हणजे अशी वायर आहे आणि त्याचा आपण असा कट पाडल्यानंतर हे जे गोल दिसणार आहे आपल्याला त्याला म्हणतात एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. म्हणजे आपल्याला हा एरिया घ्यायचा आहे, कुठला, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. तुम्ही ज्यावेळी लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस हा प्रकार कन्सिडर करत असाल त्यावेळी वायरचा किंवा जो ऑब्जेक्ट तुम्ही घेणार आहे त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन घ्यायचं आहे तुम्ही. मग वायरचं मे बी सर्क्युलर असेल, जर तुमचा समजा तो ऑब्जेक्ट स्क्वेअर शेपमध्ये असेल किंवा क्युबॉइड शेपमध्ये असेल तर त्याचा जो इनिशियल फेज येणार आहे ते क्यूब शेप एक येतो ना, तो डायमेन्शन घ्यायचा आहे. की पॉईंट कायम लक्षात ठेवायचा की आपल्याला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन घ्यायचं आहे. इथं फोर्स पर युनिट घेताना जो एरिया आहे तो एरिया कुठला आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. म्हणजे सर्क्युलर, जर तुमची सिलेंड्रिकल ऑब्जेक्ट असेल तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असं असणार आहे, सर्क्युलर असणार आहे. तुमची अशी वायर असते ना, तुम्ही असं कट केला तर काय मिळणार तुम्हाला, सर्कल मिळतो. आणि जर असं क्युबॉइड शेप असेल बॉक्ससारखा असा असेल तर कसं, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कसं याचा, स्क्वेअर आहे. कसं आहे, स्क्वेअर आहे. सो हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणतो आपण. जर चुकून कोणी डायमेन्शन बदलायचा प्रयत्न केला एक्झाममध्ये तर तुम्हाला लक्षात पाहिजे एरिया ऑफ क्रॉस सेक्शन घ्यायचं आहे. स्क्वेअर वायर असेल तर एक अशी क्युबॉइड वायर असेल तर आपण त्याला स्क्वेअर म्हणतो. सिलेंड्रिकल असेल वायर तर तो एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कसा असतो, सर्कल. आपण मोस्टली तुम्हाला आता सिलेबसला मोस्टली कसं आहे, सर्क्युलर शेपच देते किंवा सिलेंड्रिकल वायर देतात ज्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वायर असतो, स्पियर असतो. मोस्टली आपण प्रॉब्लेमशी डील करताना कसा बघणार आहे, फक्त स्पेरिकल शेप बघणार आहे. ओके, फक्त की पॉईंट तुमच्या लक्षात पाहिजे की एरिया ऑफ क्रॉस सेक्शन घ्यायचं आहे तुम्हाला इथं. सो राईट डाऊन लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे ताण म्हणतो आपण, वायरमध्ये जो ताण प्रोड्यूस होतो तो. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, द स्ट्रेस प्रोड्यूस्ड बाय deforming force, stress produced by deforming force acting along the length of body is called longitudinal stress. त्यातला ए सेक्शन घ्या, त्यातलं ए, टेन्साइल स्ट्रेस म्हणजे काय, वायरची लेंथ इलॉंगेट होणार आहे आता. सो when force is applied along its length, or perpendicular to cross section, produces
produces an elongation in wire. Elongation in wire. And length of the wire increases. Length of the wire increases. Therefore, tensile stress equal to applied force divided by area of cross section. ह्याच्यामध्ये ना इलॉंगेशन ऑफ वायर हा जो पॉईंट आहे ना, इलॉंगेशन ऑफ वायर, त्याला फक्त अंडरलाईन करा. इलॉंगेशन ऑफ वायर प्रोड्युसेस इलॉंगेशन इन वायर, तो त्यातला की पॉईंट आहे. त्यानंतर लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस लिहिला आहे ना, हां, त्या डेफिनेशनमध्ये डिफॉर्मिंग फोर्स ॲक्टिंग अलॉंग लाईन, हे जे वर्ड आहे त्याच्या खाली अंडरलाईन करा. डिफॉर्मिंग फोर्स ॲक्टिंग अलॉंग द लेंथ. सो काय करायचं, रनरअप जर घ्यायचा असेल, एवढी 4 वाक्य बास आहेत लक्षात ठेवायला तुम्हाला. जर तुम्हाला रिवाईज करायचं असेल पटकन, तर त्याच्या खाली अंडरलाईन करून ठेवा ते नीट. ॲक्टिंग अलॉंग द लेंथ, ते जास्त इम्पॉर्टंट आहे त्या ठिकाणी, त्या सेंटेन्समध्ये. ठीक आहे. बी नंतरचं घ्या, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस, when a rod is pushed from two ends with equal and opposite forces, its length decreases. Therefore, compressive stress equal to force upon area. Compressive stress equal to mod F upon A. mod F म्हणजे मॅग्निट्यूड, त्या फोर्स जस्ट मॅग्निट्यूड घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. मग हे झालं स्ट्रेसच्या बाबतीत. आपल्याला काय बघायचं आता, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. काय बघायचं आहे, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. समजा ही तुमची वायर आहे, समजूया, लक्ष द्या इकडं. काय हां, आता जे कंप्रेसिव्ह स्ट्रेसच्या बाबतीत लिहिलं ना, तिथे काय करा की लेंथ डिक्रीजेस, इथे हे करा, अंडरलाईन करून ठेवा, लेंथ डिक्रीजेस. कंप्रेसिव्ह स्ट्रेसमध्ये काय होतं, आपण दोन ऑपोजिट फेसेसवरून इक्वल अँड ऑपोजिट फोर्सेस करतो आणि त्याच्यामुळे लेंथ डिक्रीज होते. सो लॉन्जिट्युडनल स्ट्रेन काय असतं, आपण काय करूया, इथं टेन्साईल घेऊया, टेन्साईल स्ट्रेस घेऊया. समजा ही त्याची ओरिजिनल डायमेन्शन आहे आणि ही काय त्याची चेंज इन डायमेन्शन. ठीक आहे. काय झालं, ही तुमची एक वायर आहे, फॉर एक्झाम्पल सिलेंड्रिकल शेपमध्ये असं म्हणूया. हां,
आणि काय केलं आपण, हा फोर्स ॲप्लाय केला. कसा, टेन्साईल स्ट्रेस तयार होईल असा फोर्स ॲप्लाय केला अलॉंग इट्स लेंथ. आणि काय झाली, याची डायमेन्शन चेंज झाली. केवढी झाली लेंथ आता, L प्लस L, कॅपिटल L प्लस स्मॉल l. मग स्ट्रेनची आपल्याला डेफिनेशन माहिती आहे की चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. आता इथं लेंथ कन्सिडर करणार आहे. मग लेंथमध्ये किती चेंज झाली आहे, स्मॉल l एवढी, स्मॉल l एवढी. हां, आणि ओरिजिनल लेंथ किती आहे इथं, कॅपिटल L. ही चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ, किंवा असं म्हणतो चेंज इन डायमेन्शन पर युनिट ओरिजिनल डायमेन्शन. हे झालं तुमचं स्ट्रेन. तुम्हाला मॅथमॅटिकली फक्त लक्षात पाहिजे स्ट्रेन नक्की काय असतं, चेंज इन डायमेन्शन टू इट्स ओरिजिनल डायमेन्शन. कळलं, द स्ट्रेन प्रोड्युस्ड बाय द लॉन्जिट्युडनल स्ट्रेस इज कॉल्ड ॲज अन लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. आणि त्याची डेफिनेशन कशी आहे, चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ. हा पॉईंट लक्षात आला. स्ट्रेन म्हणजे काय, रेशिओ आहे. कसा, इलॉंगेशन जेवढं झालं आहे डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ केवढी होती ती. ठीक आहे, राईट डाऊन. मग लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. The strain produced by tensile deforming force, tensile deforming force, tensile deforming force tensile deforming force is called longitudinal strain, is called longitudinal strain. म्हणजे स्ट्रेन काय म्हणणार आपण, स्ट्रेन इक्वल टू, फक्त इथं आपण लेंथ कन्सिडर करतो. काय म्हणणार, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ, ओरिजिनल लेंथ. इन शॉर्ट L डिवायडेड बाय L. मॅथमॅटिकली एवढं सफिशियंट आहे. ओके, काय आली स्ट्रेनची डेफिनेशन किंवा टाईप्स. ठीक आहे, काय करूया आज आपण इथं थांबूया, नेक्स्ट लेक्चरला उरलेलं पुढचं घेऊया. मग आज काय काय बघितलं होतं आपण की बॉडीला किंवा एखादं मटेरियल एखाद्या ॲप्लिकेशनसाठी सुटेबल आहे की नाही हे बघण्यासाठी आपल्याला काही मेकॅनिकल प्रॉपर्टीज बघायच्या त्या ऑब्जेक्टच्या. मग आपल्याला जे बघायची आहे ती काय करायची आहे, इलॅस्टिसिटी ही प्रॉपर्टी बघायची. मग इलॅस्टिसिटी बघताना काय बघतो आपण, पहिल्यांदा इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. इंटरनल रिस्टोरिंग फोर्स म्हणजे नक्की काय असतं तुमचा, की तुमच्या बॉडीमध्ये जे काही शेप अँड साईजमध्ये चेंज होत आहे त्याला अपोज करण्यासाठी ना बॉडीमध्ये काहीतरी स्वतः एक फोर्स प्रोड्यूस होतो किंवा त्याला अपोज करतं, त्याला म्हणतात इंटरनल रिस्टोरिंग फोर्स. आणि डिफॉर्मेशन फोर्स म्हणजे कुठला, जो आपण एक्सटर्नल फोर्स लावतोय तो, बाहेरून जो आपण लावणार आहे तो मे बी कोणीही लावो, तो तुमचा डिफॉर्मिंग फोर्स आहे. मग डिफॉर्मिंग फोर्सेसमुळे जे काही बॉडीचा साईज आणि शेपमध्ये चेंज होतात त्यांना म्हणतात डिफॉर्मेशन म्हणतात. काय म्हणतात, डिफॉर्मेशन. मग या दोघांच्या इंटरलकमुळे काय तयार होतं की इलॅस्टिसिटी आणि प्लास्टिसिटी तयार होते. मग बॉडी त्याची ओरिजिनल साईज शेप रिगेन करत असेल तर त्याला म्हणतात इलॅस्टिसिटी. आता हे रिगेन कशामुळे करतं, ते इंटरनल रिस्टोरिंग फोर्समुळे. जर तर त्याला म्हणतात इलॅस्टिसिटी. आणि जे बॉडी जी प्रॉपर्टी पजेस करते त्याला म्हणतात इलॅस्टिक बॉडी. नंतर आलं प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटीमध्ये काय, बॉडीची ओरिजिनल साईज अँड शेप रिगेन होत नाही त्याला म्हणतात प्लास्टिक बॉडी. मग आणती प्रॉपर्टी जी आहे त्याला म्हणतात प्लास्टिसिटी. मग आता इलॅस्टिसिटी आणि प्लास्टिसिटी आलं. आता ह्याला आपल्याला मॅथमॅटिकली मेन्शन करायचं आहे. मग त्यासाठी आपण यूज करतो स्ट्रेस आणि स्ट्रेन.
हे सांगण्यासाठी. मग तुमच्या फोर्सला काय ॲक्ट होतो किंवा कसा ॲक्ट होतो हे डिफाईन करण्यासाठी आपण स्ट्रेसचा यूज करतो. काय म्हणतो? द इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया. आणि काय म्हणतात? डिफॉर्मेशन फोर्स पर युनिट एरिया असंही म्हणतात त्याला. डिफॉर्मिंग फोर्स पर युनिट एरिया. मग एक्झाम्पल सोडवताना आपण मोस्टली डिफॉर्मेशन फोर्स घेतो. नंतर त्याचं युनिट काय आहे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. डायमेन्शन m⁻⁴, l⁻⁻⁴, t⁻². सो नंतर आला क्वेश्चन स्ट्रेनचा. स्ट्रेन काय सांगतो की फोर्समुळे तुमच्या बॉडीमध्ये किती चेंज झाला आहे. तुमचा स्ट्रेन काय सांगतो? तुमच्या फोर्स अप्लाय केला ठीक आहे, सांगितलं मला कळालं, पण फोर्सचा इम्पॅक्ट काय झाला की तुमच्या बॉडीचा साईज और शेप चेंज झाले. मग स्ट्रेन काय सांगतो? इट्स इज अ रेशिओ ऑफ ॲन चेंज इन अ डायमेन्शन टू इट्स ओरिजिनल डायमेन्शन. ओरिजिनलपेक्षा किती प्रमाणात तो चेंज झाला आहे ही जी क्वांटिटी सांगते त्याला म्हणतात स्ट्रेन. आणि स्ट्रेनला कुठल्याही प्रकारचं युनिट नाही आहे आणि डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे. मग त्यातला आपण आज पहिला प्रकार बघितला आहे लॉन्जिट्युडनल स्ट्रेस अँड लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. लॉन्जिट्युडनल स्ट्रेस म्हणजे जर तुमचा डिफॉर्मेशन फोर्स ॲक्टिंग अलॉंग लेंथवाईज ऑब्जेक्ट असेल, ऑब्जेक्टच्या लेंथवाईज जर ॲक्ट होत असेल, म्हणजे वायरला आपण इलॉंगेट करण्याचा प्रयत्न करतो ना तो, तर तशा प्रकारचा जो स्ट्रेस तयार होतो अशा वेळी जेव्हा तुमची फोर्स लेंथवाईज ॲक्ट होतो आणि त्यावेळी जो स्ट्रेस तयार होतो बॉडीमध्ये जो ताण तयार होतो ना त्याला म्हणतात लॉन्जिट्युडनल स्ट्रेस. आणि तुमच्या लेंथवाईज जी चेंज होणार आहे फोर्समुळं त्याला म्हणणार आपण लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. मग चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ ही झाली तुमची स्ट्रेनची डेफिनेशन. याला अजून दोन नावानं पण ओळखतात, टेन्साईल आणि लिनियर. मे बी वर्ड चेंज केला तरी याचा अर्थ एकच आहे, अलॉंग लेंथवाईज चेंज होत आहे. त्याला टेन्साईल स्ट्रेन पण म्हणतात आणि लॉन्जिट्युडनल स्ट्रेस असंही म्हणतात. ठीक आहे, आज आपण इथे थांबू. नेक्स्ट लेक्चरला उरलेलं बघू. ओके, थँक्यू.